नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण हा व्हिडिओ इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी बनवत आहोत आणि या व्हिडिओमध्ये अर्थशास्त्र म्हणजे काय आणि त्याच्या व्याख्या ज्या वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी दिलेल्या आहेत आणि त्याचं स्पष्टीकरण जे आहे ते तुम्ही या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहे। तेव्हा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी। आत्तापर्यंत तुम्ही 11वीला म्हणजे याच्या अगोदर 9वी आणि 10वीला 20 गुणांसाठी अर्थशास्त्र हा विषय अभ्यासलेला आहे। पण आत्ता 11वीला हा विषय तुम्हाला 100 गुणांसाठी एक पूर्णतः स्वतंत्र विषय आहे अर्थशास्त्र हा। आणि त्यामुळे अर्थशास्त्र किंवा कोणताही विषय समजून घेण्यासाठी त्या विषयामध्ये तुम्हाला कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करणार आहे किंवा तो विषय कोणत्या घटकांविषयीची माहिती तुम्हाला देणार आहे हे जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आत्तापर्यंत म्हणजे पहिलीपासून ते 10वीपर्यंत वेगवेगळे विषय अभ्यासलेले आहेत। मराठी, हिंदी, इंग्लिश असेल, इतिहास असेल, तर या सगळ्या या सर्व विषयांमध्ये असणाऱ्या घटकांची तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक एक विषय वेगवेगळ्या घटकांविषयीची माहिती देत असतो। तसं अर्थशास्त्र हा एक सामाजिक शास्त्र आहे। हे सुरुवातीला तुम्ही लक्षात घ्या की हा अर्थशास्त्राला सामाजिक शास्त्र असं म्हटलं जातं आणि या सामाजिक शास्त्रामध्ये समाजाच्या आर्थिक वर्तनाचा किंवा मानवाच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो। त्यामुळे हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। म्हणजे या विषयाची माहिती पुस्तकातलं ज्ञान किंवा माहिती तुम्हाला मिळणार आहेच, पण त्याचबरोबर ग्राहक केंद्री अर्थव्यवस्थेमध्ये किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये असणाऱ्या महत्त्वाच्या घटक जो ग्राहक आहे याच्या वर्तणुकीविषयीची माहितीसुद्धा तुम्हाला या अर्थशास्त्रातून मिळणार आहे। आणि इयत्ता 11वीच्या अर्थशास्त्रामध्ये काही बेसिक संकल्पना आहेत, पैसासारखा धडा आहे, समस्या देशाच्या अर्थव्यवस्थेपुढच्या, या साऱ्या घटकांचा अभ्यास तुम्ही या इयत्ता 11वीच्या या पुस्तकामध्ये करणार आहात। तर शास्त्र ही एक पद्धतशीर मांडणीची ज्ञात शाखा आहे। म्हणजे सायन्स म्हणजे काय, आज आपण बघतो आहोत की अनेक प्रकारचे बदल इन्व्हेंटरीज हे आपल्या अवतीभोवती घडून येत आहेत आणि या बदलांमध्ये नवनवीन वैज्ञानिक शोध आहेत, नवीन गोष्टी शोधून काढणं आहे। आणि मग शास्त्रातल्या या लक्षणीय प्रगतीमुळे मग सायन्स म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। आणि शास्त्र ही एक पद्धतशीर मांडणीची ज्ञात शाखा आहे किंवा सायन्स इज अ सिस्टमॅटिक बॉडी ऑफ नॉलेज असं म्हटलेलं आहे। आणि या शास्त्राचे 2 प्रकार आहेत, एक नैसर्गिक शास्त्र आणि दुसरा प्रकार आहे सामाजिक शास्त्र। म्हणजे विज्ञानातल्या प्रगतीमुळे विज्ञानाने जे वैज्ञानिक शोध लावलेले आहेत, नवनवीन गोष्ट शोधून काढलेल्या आहेत आणि त्याचा जो परिणाम आहे तो आजच्या जगावर उमटलेला आहे आपण पाहतो। आणि म्हणून शास्त्र ही मांडणीची ज्ञात शाखा आहे की यामध्ये जी ज्ञानाची मांडणी आहे, माहितीची मांडणी आहे, नियमांची मांडणी आहे, याची एक शाखा आहे। आणि या शास्त्राचे 2 प्रकार पडतात, एक आहे नैसर्गिक शास्त्र आणि दुसरा आहे सामाजिक शास्त्र। नैसर्गिक शास्त्र म्हणजे काय हे पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या की ज्या शास्त्रातल्या नियमांना वैश्विक मान्यता आहे आणि या नियमांची सत्यता बंदिस्त प्रयोगशाळेत नियंत्रणामार्फत पडताळून पाहता येते, अशा शास्त्राला नैसर्गिक शास्त्र असं म्हटलेलं आहे। म्हणजे ही नैसर्गिक शास्त्र आणि सामाजिक शास्त्र ह्या 2 शास्त्राचे प्रकार आहेत। आता इथे वैश्विक मान्यता म्हणजे ज्या शास्त्रातल्या नियम जे आहेत त्यांना वैश्विक मान्यता आहे, म्हणजे जागतिक मान्यता आहे आणि ते नियम बंदिस्त प्रयोगशाळेत नियंत्रणात पडताळून पाहता येतात, त्याला नैसर्गिक शास्त्र असं म्हणतात। म्हणजे असे नियम जे आहेत की जे तुम्हाला प्रयोगशाळेमध्ये त्याची पडताळणी करून पाहता येते। उदाहरणार्थ गणितातले नियम असतील, पदार्थविज्ञानातले नियम असतील, रसायनशास्त्रातले नियम असतील, आणि हे जे नियम आहेत ते प्रयोग आणि अनुमान यांच्यावर आधारित असल्यामुळे त्याला तंतोतंत शास्त्र असं देखील म्हटलेलं आहे। सामाजिक शास्त्र म्हणजे काय, आता तुम्ही नैसर्गिक शास्त्र म्हणजे काय हे पाहिलेलं आहे की जे नियम असे नियम की ज्याला जागतिक मान्यता आहे,
ते प्रयोगशाळेमध्ये त्याची पडताळणी सत्यता आपल्याला पाहता येते, पाहता येते, त्याला नैसर्गिक शास्त्र असं म्हणतात. मग या नैसर्गिक शास्त्राचे विषय कोणते आहेत? तर गणित आहे, पदार्थविज्ञान आहे आणि रसायनशास्त्र इत्यादी या शास्त्राची आपल्याला विषय सांगता येतील. आता सामाजिक शास्त्र आपण जर बघितलं तर सामाजिक शास्त्राला अमूर्त शास्त्र किंवा वर्तणूक शास्त्र असं देखील म्हटलेलं आहे. म्हणजे या शास्त्रात मानवी वर्तणुकीच्या कोणत्या ना कोणत्या पैलूचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ मानसशास्त्र हे मानवी वर्तनाशी संबंधित ज्ञान देतं. मानव समूहातील एक घटक असून त्या संदर्भाने सामाजिक घटकाबाबत ज्ञान देतं आणि ही मानवी वर्तणूक बंदिस्त प्रयोगशाळेत तपासता येत नाही आणि नियंत्रित पद्धतीनं अभ्यासता सुद्धा येत नाही. आता नैसर्गिक शास्त्र म्हणजे काय अभ्यासल्यानंतर आपल्याला पुढे आहे सामाजिक शास्त्र म्हणजे काय हे पाहणं. आता सामाजिक शास्त्राला वर्तणूक शास्त्र असं देखील म्हटलं जातं आणि यामध्ये मानवाच्या वर्तणुकीचा, मग कोणाची वर्तणूक, तर मानवाच्या वर्तणुकीचा ज्या पैलूंचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ मानसशास्त्र ही एक मानवी मनाच्या वर्तणुकीसंबंधी आपल्याला ज्ञान देते, मानसशास्त्र आहे. सामाजिक शास्त्रात मानवी समूहातला एक घटक आहे. म्हणजे सामाजिक शास्त्र हे मानव समूहातील एक महत्त्वाचा घटक आहे आणि त्या संदर्भाने त्याच्यातलं ज्ञान देतं. आणि ही वर्तणूक आपल्याला, मानवी वर्तणूक आपल्याला कुठे तपासता येत नाही किंवा अभ्यासता येत नाही. आणि हे नियम जे आहेत ते मानवी प्रवृत्तीच्या संदर्भात केलेली विधानं असतात. त्यामुळे सामाजिक शास्त्र हे अमूर्त शास्त्र आहे आणि या शास्त्रामध्ये मानवी वर्तणुकीचा अभ्यास केला जातो आणि मानवातल्या सामाजिक घटकाचं ज्ञान. पण ह्या प्रत्येक मानवाची वर्तणूक ही वेगवेगळी असते. प्रत्येक मानवाच्या वर्तणुकीतला बदल हा वेगवेगळा असतो. त्यामुळे हे जे बदल आहेत हे आपल्याला कुठेही प्रयोगशाळेत पडताळून तपासून पाहता येत नाहीत. तर अशा प्रकारे ही 2 शास्त्रांविषयीची माहिती तुम्हाला या पहिल्या पॅरेग्राफमध्ये दिलेली आहे. अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना, अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना हे जे आपलं प्रकरण पहिलं आहे याच्यामध्ये शास्त्र म्हणजे काय आणि शास्त्राचे 2 प्रकार दिलेले आहेत. एक नैसर्गिक शास्त्र आणि दुसरं आहे सामाजिक शास्त्र. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला अर्थशास्त्र म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे. आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे आणि अर्थशास्त्र हा शब्द इकॉनॉमिया यापासून आलेला आहे. याचा अर्थ होतो कौटुंबिक व्यवस्थापन असा. बघा, महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत ते ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत की हा एक सामाजिक, अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे आणि अर्थशास्त्र हा विषय इकॉनॉमिया या शब्दापासून तयार झाला आहे. कौटुंबिक व्यवस्थापन असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे अर्थशास्त्राच्या या निर्मिती आपल्याला कशी झालेली आहे ते आपल्याला इथे दिसत आहे. पुढं आहे पॉल सॅल्युसन यांनी अर्थशास्त्राचं वर्णन सामाजिक शास्त्राची राणी, द क्वीन ऑफ सोशल सायन्स अशी केलेली आहे. कारण अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी संबंधित आहे. म्हणजेच या शास्त्रातून मानव आपल्या अमर्याद गरजा मर्यादित साधनाद्वारे कशा पूर्ण करतो हे हाताळलेलं आहे. म्हणजे पॉल सॅल्युसन यांनी अर्थशास्त्राचं वर्णन जे आहे ते सामाजिक शास्त्राची राणी असं केलेलं आहे. कारण हे शास्त्र तुम्हाला मानवाच्या आर्थिक वर्तणुकीविषयीची माहिती देते आणि त्याच्या अभ्यासाच्याशी निगडीत आहे. म्हणजेच काय, तर मानवाच्या गरजा अमर्यादित आहेत पण त्या गरजा पूर्ण करण्याची साधनं मात्र मर्यादित आहेत. मग अमर्यादित गरजा आणि मर्यादित साधनं यांचा कशाद्वारे त्या गरजांची पूर्तता केली जाते किंवा तो कसा हाताळलेला आहे, त्या गरजा कशा पूर्ण करतो याविषयीचा अभ्यास हा अर्थशास्त्रामध्ये केला जातो. पुढे आहे कौटिल्य. या अर्थशास्त्राविषयीच्या काही प्रसिद्ध व्याख्या आहेत. त्याचा अभ्यास करून आपल्याला या विषयाची अधिक माहिती मिळवायची आहे. आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे.
हे शास्त्र मानवाच्या आर्थिक वर्तणुकीची माहिती देतं. तर यामध्ये आणखीन एक दृष्टिकोन आहे कौटिल्य यांचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोन. कौटिल्य यांच्या मते अर्थ म्हणजे संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान आहे आणि म्हणूनच अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचं संपादन आणि व्यवस्थापन आहे. आणि मूलतः कौटिल्यांचा अर्थशास्त्र हा राजकीय अर्थव्यवस्थेवरील व्यापक ग्रंथ आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ थोडासा मोठा होण्याची शक्यता आहे, कारण या ठिकाणी आपण जेवढ्या व्याख्या आपल्याला अर्थशास्त्राच्या दिलेल्या आहेत त्या सर्व पूर्ण करणार आहोत, जेणेकरून एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला अर्थशास्त्राविषयीची माहिती मिळेल. तर या ठिकाणी कौटिल्य यांनी काय म्हटलेलं आहे की अर्थ म्हणजे संपत्ती आहे आणि शास्त्रमध्ये विज्ञान आहे. म्हणजे संपत्तीचं संपादन आणि व्यवस्थापन करणं म्हणजे अर्थशास्त्र आहे. आणि त्यांचा कौटिल्य हा जो अर्थशास्त्रावरचा व्यापक ग्रंथ आहे कौटिल्याचं अर्थशास्त्र, त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत की सरकार किंवा राज्याची भूमिका महत्त्वपूर्ण, संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यावरून राज्याचं कल्याण, सुशासनासाठी कार्यक्षम प्रशासन यंत्रणेची आवश्यकता आणि अर्थशास्त्रामध्ये राजकीय कल्पनांचं संकलन. म्हणजे कौटिल्य यांच्या अर्थशास्त्रामध्ये आपल्याला या प्रकारची विविध माहिती आपल्याला मिळते की त्यांनी सांगितलं आहे की सरकार आणि राज्याची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असते आणि राज्याचं कल्याण साध्य करायचं असेल तर संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. सुशासन, कार्यक्षम प्रशासन असणं आवश्यक आहेत की जेणेकरून लोकांच्या अडीअडचणी त्या प्रशासनाद्वारे सोडवल्या जातील. अर्थशास्त्रामध्ये राजकीय कल्पनांचं संकलन केलं गेलं पाहिजे. तर अशा प्रकारे महत्त्वाचा दृष्टिकोन कौटिल्य यांनी अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये किंवा त्याचे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला इथे सांगता येतील. अर्थशास्त्राची जी व्याख्या आहे बघा, अर्थशास्त्राच्या व्याख्या ॲडम स्मिथ यांची संपत्ती संबंधित व्याख्या. ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थतज्ज्ञ तसेच अर्थशास्त्राचे जनक असेही मानले जाते. त्यांनी अर्थशास्त्राच्या संपत्तीविषयक व्याख्या 1776 प्रकाशित केलेल्या राष्ट्राची संपत्ती या ग्रंथामध्ये मांडलेले आहे. म्हणजे अजून आपल्याला इथे अर्थशास्त्राच्या काही व्याख्या बघायच्या आहेत. आत्ताच आपण कौटिल्य यांचा अर्थशास्त्राविषयीचा दृष्टिकोन अभ्यासलेला आहे. आता इथे ॲडम स्मिथ यांनी राष्ट्राची संपत्ती जो 1776 जो ग्रंथ प्रकाशित झालेला आहे या ग्रंथामध्ये अर्थशास्त्राची व्याख्या दिलेली आहे. बघा, ॲडम स्मिथ यांच्या मते अर्थशास्त्र हे संपत्तीचं शास्त्र आहे आणि यांच्या व्याख्येतलं महत्त्वाचे मुद्दे आहेत की निर्हस्तक्षेपाचं धोरण असावं, भांडवल व संपत्तीचा साठा, आर्थिक घडामोडीमध्ये नैसर्गिक नियम आणि वृद्धीच्या सिद्धांतामध्ये श्रमविभाजन. ॲडम स्मिथ यांच्या मते अर्थशास्त्र म्हणजे काय आहे तर ते संपत्तीचं शास्त्र आहे. सरकारने कमीत कमी हस्तक्षेप करावा म्हणजे निर्हस्तक्षेपाचं धोरण स्वीकारावं असं ॲडम स्मिथ यांच्या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे आहेत. भांडवल आणि संपत्तीचा साठा असायला हवा, आर्थिक घडामोडीमध्ये नैसर्गिक नियम विचारात घेतले गेले पाहिजेत आणि वृद्धीच्या सिद्धांतामध्ये श्रमविभाजन हा घटक या ठिकाणी महत्त्वाचा मानला गेलेला आहे. त्यानंतर प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांची कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या आहे. मार्शल यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या मांडली. ते नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आहेत. म्हणजे ॲडम स्मिथ हे सनातनवादी होते आणि आल्फ्रेड मार्शल हे नवसनातनवादी आहेत. अर्थशास्त्राची मूलतत्वे हा जो ग्रंथ आहे, हे पुस्तक आहे 1890 साली प्रकाशित केलं. आल्फ्रेड मार्शल यांच्या मते अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. या शास्त्रात प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर आणि या संबंधित वैयक्तिक आणि सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला आहे. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आल्फ्रेड मार्शल यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या मांडलेली आहे. अर्थशास्त्राची मूलतत्वे हे पुस्तक त्यांनी 1890 त्यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की हे शास्त्र मानवाच्या कल्याणाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे आणि मग उपलब्ध संसाधनाचा पर्याप्त वापर करायचा आणि त्या संबंधित वैयक्तिक आणि सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास
हा अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. म्हणजे अल्फ्रेड मार्शल यांच्या मते अर्थशास्त्र हे मानवाच्या कल्याणाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. पुढे आहे या मार्शल यांच्या व्याख्येचे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत की अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसांचा अभ्यास, अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक वर्तनाचं शास्त्र, अर्थशास्त्र म्हणजे भौतिक कल्याणाचा अभ्यास, अर्थशास्त्र म्हणजे केवळ संपत्तीचा अभ्यास नाही. म्हणजे ॲडम स्मिथ यांनी मांडलेलं आहे की अर्थशास्त्र हे संपत्तीचं शास्त्र आहे, पण मार्शल यांनी म्हटलेलं आहे की अर्थशास्त्र हे सामान्य माणसांचा अभ्यास आहे, त्याच्या वर्तनाचं शास्त्र आहे, त्याच्या भौतिक कल्याणाचा अभ्यास आहे. अर्थशास्त्र हे फक्त संपत्तीचं शास्त्र असू शकत नाही. पुढे आहे लिओलिन रॉबिन्सन. लिओलिन रॉबिन्सन यांची दुर्मिळतेवर आधारित व्याख्या आहे. म्हणजे ही व्याख्या अतिशय प्रसिद्ध आहे. 1932 साली अर्थशास्त्राचं स्वरूप आणि महत्त्व हे त्यांचं पुस्तक प्रकाशित झालं आणि त्यांनी अर्थशास्त्राची दुर्मिळतेवर आधारित व्याख्या सांगितली की ती व्याख्या अशी आहे: अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ पर्यायी उपयोगाची साधने याचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारं हे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. बघा, पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा. अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व ही व्याख्या जी आहे ती दुर्मिळतेवर आधारलेली आहे. याचाच अर्थ काय? मर्यादित गरजा असतात मानवाच्या, पण त्या गरजा पूर्ण करण्याची साधनं मात्र मर्यादित असतात. मर्यादित म्हणजे दुर्मिळ आणि पर्यायी उपयोगाची साधनं आपण बघितलं. याचा मेळ घालताना मानवी वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र आहे. तर हे काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लिओलिन रॉबिन्सन यांच्या व्याख्येमध्ये दिसतात की मानवाच्या गरजा ह्या अमर्यादित आहेत आणि त्या पूर्ण करण्याची साधनं मात्र मर्यादित आहेत आणि याचाच मेळ घालताना मानवी वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र हे अर्थशास्त्र आहे आणि ही अर्थशास्त्राची अतिशय प्रसिद्ध अशी व्याख्या आहे. अर्थशास्त्र रॉबिन्सन यांच्या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे आहेत: अमर्यादित गरजा आणि साधनं, मर्यादित साधने, गरजांचा प्राधान्यक्रम आणि साधनांच्या पर्यायी उपयोग. म्हणजे मानवाच्या गरजा ह्या अमर्याद आहेत, साधनं मर्यादित आहे, पण गरजांचा प्राधान्यक्रम ठरवून अधिक गरजा पूर्ण करता येऊ शकतात, साधनांचे पर्यायी उपयोग करता येऊ शकतील. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये अर्थशास्त्रांच्या 3 व्याख्या बघितलेल्या आहेत. जी पहिली व्याख्या आहे ॲडम स्मिथ यांनी दिलेली की ॲडम स्मिथ यांच्या मते अर्थशास्त्र हे संपत्तीचं शास्त्र आहे. अल्फ्रेड मार्शल यांनी कल्याणकारी अर्थशास्त्र मांडलेलं आहे, म्हणजे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र आहे. लिओलिन रॉबिन्सन यांनी म्हटलं आहे की अमर्यादित गरजा आणि मर्यादित साधनं याचा अभ्यास ताळमेळ घालणारं मानवी वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओमध्ये अर्थशास्त्र म्हणजे काय, कौटिल्य यांनी अर्थशास्त्राविषयी दिलेला दृष्टिकोन आहे आणि अर्थशास्त्राच्या व्याख्या आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही अर्थशास्त्राविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये घेऊ शकता. तर अर्थशास्त्र हा विषय समजून घेत असताना काही मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे आणि ते मानवाच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. आणि अशा प्रकारे अर्थशास्त्रातल्या ज्या नवनवीन संकल्पना आहे त्याचा देखील आपण विस्तृत अभ्यास करणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. अतिशय महत्त्वाचे मुद्दे, प्रश्नपत्रिका, प्रश्नांचं स्वरूप अशा अनेक व्हिडिओ आपण या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.